स्वागत आहे आपल्या मराठी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यात मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्या अधिनियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्या संदर्भातच एक सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यात मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी 2020 मध्ये अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. तथापि काही विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये या तरतुदीचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी मराठी विषयासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक राहील. तसेच मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत आहे की नाही याची तपासणी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व निरीक्षक यांच्या पथकांमार्फत केली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस देण्यात येईल आणि 15 दिवसात खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षांपासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश दिले जातील. या व्यतिरिक्त संबंधित शाळेला निर्णयाविरोधात 30 दिवसांच्या आत अपील करण्याची संधी देण्यात येणार आहे. अपीलानंतरही आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन 3 महिन्यात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे प्रभावी अध्यापन सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे विभागामार्फत कळविण्यात आले आहे. त्या संदर्भातला हा शासन निर्णय राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत अध्यापन व अध्ययनामध्ये मराठी भाषा हा विषय सक्तीचा असतानाही सदर तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना शास्ती करणे व शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. हे परिपत्रक तुम्हाला हवे असेल तर या परिपत्रकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.